जय शिवराय मित्रांनो बऱ्याच वेळा आपण खत विकत घ्यायला जातो त्यावेळी खताच्या दुकानदाराकडून स्टॉक संपलाय असं सांगितलं जातं। मग खरंच हा स्टॉक संपलाय का? किंवा आपल्याला खत विकत घ्यायचं असेल तर त्याचा कोणत्या दुकानामध्ये स्टॉक आहे, आपल्या आजूबाजूला खताची किती दुकानं आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या खताचा किती स्टॉक आहे, हे सर्व ऑनलाईन पद्धतीने पाहता येतं। आणि हेच कसं पाहायचं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, ही सर्व माहिती आता राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून एकत्रित केली जाते आणि ती वेळोवेळी अपडेट करून प्रकाशित केली जाते। मित्रांनो, याच्यासाठी कृषी महाराष्ट्राच्या वेबसाईटवरती तुम्हाला एक लिंक देण्यात आलेली आहे, जिल्हानिहाय खत, किंवा याची प्रत्येक जिल्ह्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून मिळेल। तुम्ही कृषी महाराष्ट्राच्या वेबसाईटवरून सुद्धा जिल्हानिहाय खतच्या ज्या लिंक आहेत त्याचे एक एक्सेल डाउनलोड करू शकता आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची जी वेबसाईट असेल त्या जिल्ह्याच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण हे पाहू शकता। याच्यामध्ये पाहू शकता 34 जिल्ह्याच्या वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला जो जिल्हा पाहायचा आहे किंवा आपला जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याची माहिती आपण याच्यामध्ये पाहू शकता। आता उदाहरणार्थ आपण याच्यामध्ये नांदेड वरती क्लिक केलेले कृषी विकास अधिकारी जिल्हा नांदेड। आता याच्यामध्ये खाली पाहू शकता आपण माहिती शोधामध्ये जिल्हा नांदेड दिलेले आहे, याच्यामध्ये तालुके दिलेले आहेत। याच्यामधून आपल्याला ज्या तालुक्यामध्ये आपलं गाव असेल किंवा आपल्याला ज्या तालुक्यामध्ये स्टॉक पाहायचा आहे तो तालुका निवडू शकता। मुखेड निवडा आपण। याच्यामध्ये खताचे प्रकार डीएपी पाहिजे, एमओपी पाहिजे, युरिया पाहिजे किंवा सर्वच खत प्रकार पाहिजे ते आपण याच्यामध्ये पाहू शकता। आता सर्व खताचा किती स्टॉक आहे, किती दुकानं उपलब्ध आहेत, किती दुकानामध्ये कोणता स्टॉक आहे आणि कोणतं दुकान आहे, त्याचा मोबाईल नंबर काय आहे, कोणत्या दुकानामध्ये कोणत्या खताच्या किती गोणे उपलब्ध आहेत, ही सर्व माहिती आपल्याला या पेजवरती या ठिकाणी पाहता येणार आहे। जर पर्टिक्युलर एकाच खताचा जर स्टॉक पाहिजे, आपल्याला डीएपी पाहिजे तर डीएपीचे जिल्ह्यामध्ये किती गोणे आहेत आणि किती दुकानामध्ये गोणे आहेत, किंवा आपण जर दुसरा युरिया पाहायचा आहे युरियाच्या किती गोणे आहेत आणि किती दुकानामध्ये त्या उपलब्ध आहेत, ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। अशा प्रकारे 34च्या 34 जिल्ह्याच्या या ठिकाणी वेगवेगळ्या लिंक देण्यात आलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक जिल्ह्याच्या लिंकवरून आपण आपल्या जिल्ह्याची माहिती पाहू शकता। आता उदाहरणार्थ याच्यामध्ये आपण जर समजा दुसरा जिल्हा घेतला तर याच्यावरती आपण सातारावरती क्लिक करूया। सातारावरती क्लिक केल्यानंतर साताऱ्याची लिंक आपल्या समोर खुलणार आहे, जिल्हा परिषद सातारा कृषी विभाग। आता याच्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता खाली आपल्याला सेम माहिती आहे ते जिल्हा, तालुका आणि खताचा प्रकार निवडायची। अपडेट कधी झालेली आहे 2 मार्च 2026। हे 2 दिवसाला 3 दिवसाला जे काही असेल ते अपडेट होते। जिल्हा निवडला, तालुके आपण सर्वच तालुक्याचं पाहायचंय तर सातारा जिल्ह्यात असलेल्या सर्व तालुक्यामधील तालुकानिहाय खतानिहाय ती दुकानं दाखवली जातात। पर्टिक्युलर आता एकच तालुका आपल्याला कराड पाहायचा आहे, आपण कराड सिलेक्ट केला। सर्व प्रकारची खतं कराड तालुक्यामध्ये किती आहेत तर त्याच्या गोण्या आपण या ठिकाणी पाहू शकता। प्रत्येक खतानुसार तो स्टॉक दाखवला जातोय। पर्टिक्युलर एकाच खताचा स्टॉक पाहिजे तर एकाच खताचा स्टॉक पाहू शकता। आता याच्यामध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत। आणखीन समजा एखादा उदाहरण आपण दुसरा जिल्हा निवडला, आता याच्यामध्ये समजा आपण नागपूर सिलेक्ट करूया तर नागपूर निवडल्यानंतर सुद्धा सेम त्याच ऑप्शन आपल्याला दाखवल्या जाणार आहेत ज्या पूर्वी आपल्याला सातारा किंवा नांदेड निवडताना दाखवल्या। याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता कृषी विभाग जिल्हा परिषद नागपूर, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जिल्हा, तालुका आणि खताचा प्रकार अपडेट कधी झालेले ही मात्र तारीख प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी तारीख या ठिकाणी असू शकते। तर अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीने अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या जवळच्या खताच्या दुकानामध्ये खत आहे का, असेल तर ते किती आहे, कोणतं खत आपल्याला पाहिजे ते कोणत्या खताच्या दुकानात उपलब्ध आहे, ही माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता। कृषी विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती जिल्हानिहाय खत नावाची लिंक या ठिकाणी देण्यात आलेली। याच्या लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळतील। धन्यवाद।